नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाहीये आणि तुम्ही हे जे पेरणी केलेली आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही? तर 15-20 दिवसापूर्वी मकाच्या पेरण्या झालेल्या आहेत. 15-20 दिवसापासून पाऊसच नाही. अक्षरशः जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि मका पीक पूर्ण संकटामध्ये आहेत, पूर्ण जळायच्या स्थितीमध्ये आहेत. तर पाणी तर खूपच कमी आहे आजच्या परिस्थितीमध्ये. तर आम्ही मका पिकं वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. पण ते किती दिवस करणार तो वापर? आपण थोडे दिवस करू शकतो. आता हे पीक फक्त आजचे संकट उद्यावर नेतोय आपण फक्त. तर मोठा पाऊस पडण्याची खूप गरज आहे या ठिकाणी. आणि ह्या पिकावर आपल्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, काही कार्यक्रम असतील, पूर्ण सर्व कुटुंब या शेती पिकावर अवलंबून आहे. आणि हे जर पीक असे जर असतील तर कुटुंब चालवायचं कसं, मुलांचे शिक्षण करायचे कसे, किंवा विवाह असतील ते करायचे कसे? तर हा खूप मोठा संकट या शेतकऱ्यांवर उभा आहे. तर देवाकडे एकच साकडं आहे का लवकरात लवकर मोठे पाऊस पडावा, विहिरींना पाणी उतरतील, नद्यांना पाणी येतील आणि ही पिकं वाचतील. हे पिकं वाचल्यानंतर पुढचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, एवढं देवाकडे साकडं आहे. कॅमेरामन राज रत्नसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.